श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण सद्गुरु कृपेची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. एका गावात एक साधा पण अंतःकरणाने प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य साधं, सरळ आणि मेहनतीचं होतं. रोज पहाटे उठून तो देवाला नमस्कार करत असे आणि कामावर निघत असे. पण त्याच्या आयुष्यात सतत काही ना काही अडथळे यायचे. पीक कोसळायचं, बाजारात दर पडायचे, घरात एखादी आजारपणाची लाट यायची. एक दिवस तो खूप थकल्यासारखा झाला. देवासमोर बसला आणि म्हणाला, देवा, मी रोज तुझं स्मरण करतो, प्रामाणिकपणे जगतो, कुणाचं वाईट करत नाही, तरीही माझ्यावरच इतकी संकट का येतात? का रे? तो असाच विचार करत बसलेला असतानाच गावात एक संत पुरुष दत्तगुरूंचे एक महान भक्त आगमन करतात. त्यांच्या दर्शनाला शेतकरीही जातो. त्यांना नतमस्तक होऊन आपली व्यथा सांगतो. तेव्हा ते संत पुरुष शेतकऱ्याला हसत म्हणतात, बाळा, जी संकट वाटतात तीच गुरुकृपेची ओढ आहे. तुला वाटतं की देव आपलं ऐकत नाही, पण प्रत्यक्षात तो संकटांमधून तुला घडवत असतो. गुरु नेहमी बक्षिसांसारखी कृपा करत नाहीत. कधी कधी ते संघर्षाच्या रूपाने आपल्याला आतून मजबूत करत असतात. आणि तुझं हे रोजचं न चुकता नामस्मरण हेच तर तुझ्या संरक्षणाचं कवच बनतंय. पिकं नष्ट झाली हे तुला दिसतं, पण जीव वाचला, घर टिकून आहे हे दिसत नाही. हे सर्व कसं घडतं? हीच तर सद्गुरूंची कृपा. शेतकऱ्याचं मन पूर्णपणे निवळून जातं. त्याला उमगतं की गुरु कोणत्याही रूपात येतात, कधी संकटांमधून धैर्य देण्यासाठी, कधी एखाद्या अपयशातून अधीरपणा झटकण्यासाठी, तर कधी एखाद्या भेटीमधून आत्मविश्वास पुन्हा जागवण्यासाठी. तो परत घरी जातो. तेच काम होतं, तीच परिस्थिती होती, पण आता जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्याला प्रत्येक क्षणात गुरूंची कृपा जाणवू लागते आणि त्या दिवसापासून तो एक वाक्य कायम मनाशी ठेवतो, जे काही घडतं ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळेच घडतं. कारण जिथे समर्पण असतं तिथे आक्षेप उरत नाही, तिथे राहतं फक्त एक गूढ समाधान. हीच तर सद्गुरूंची कृपा. जैसा देही चाले श्वास, गुरु वचनी विश्वास, ऐसाच ठेविला खास, ही सद्गुरु कृपा. अखंड अक्षय नाम, हृदयी प्रकाशमान, गुरुकृपे झाले ज्ञान, ही सद्गुरु कृपा. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.